हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 3 मधील एक्झाम्पल 4, 5 अँड 6 पाहणार आहोत. आता क्वेश्चन 3 काय आहे पहा. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. आता प्रथम आपण एक्झाम्पल समजून घेऊ. समजा ही लाईन L आहे. या लाईन L वरती पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. जर हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असतील तर स्लोप ऑफ लाईन PQ, स्लोप ऑफ लाईन QR आणि स्लोप ऑफ लाईन PR इक्वल असणार आहे. मग आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये 3 पॉईंट्स दिलेले आहेत, पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R, आणि आपल्याला हे पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे फाइंड करायचं आहे. मग आपण काय करू, स्लोप ऑफ लाईन PQ आणि स्लोप ऑफ लाईन QR काढून घेऊ आणि हे दोन्ही स्लोप्स जर आपल्याला इक्वल मिळाले तर हे तिन्ही पॉईंट्स काय कोलिनियर असणार आहेत. आता आपल्याला तिन्ही स्लोप काढण्याची गरज नाही, तिन्ही लाईन्सचे स्लोप काढण्याची गरज नाही. कोणत्याही 2 लाईन्सचे स्लोप आपण काढले आणि ते जर आपल्याला इक्वल मिळाले तर आपण काय म्हणणार, हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. मग आपण लाईन PQ आणि लाईन QRचा स्लोप काढून घेऊ आणि हे या दोन्ही लाईनचे स्लोप जर इक्वल मिळाले तर पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण हे पॉईंट्स लिहून घेऊ. Pचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 2, -5. Qचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 1, -3. Rचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -2, 3. आता प्रथम आपण लाईन PQचा स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल्स टू y2 - y1 अपॉन x2 - x1. आता पॉईंट P आणि पॉईंट Qचे कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ. Pचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 2, -5. Qचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 1, -3. आता Pचे कोऑर्डिनेट्स आपण x1, y1 कन्सिडर करू. Qचे कोऑर्डिनेट्स आपण x2, y2 कन्सिडर करू. आता y2 - y1, y2 किती आहे पहा, -3, मायनस y1 किती आहे पहा, -5. ब्रॅकेटमध्ये लिहू आपण -5 अपॉन x2 - x1, x2 किती आहे 1 मायनस x1 किती आहे 2 इज इक्वल्स टू -3 मायनस मायनस काय होईल प्लस 5 अपॉन 1 - 2 किती येईल पहा, -1 येईल. 2 - 1 येईल आणि ग्रेटर नंबरचं साईन इज इक्वल्स टू -3 + 5 किती येईल, 5 - 3 2 अपॉन -1. 2 अपॉन -1 म्हणजेच काय येईल आपला आन्सर, -2 येईल. म्हणजे स्लोप ऑफ लाईन PQ काय मिळाला आपल्याला, -2. आता आपण स्लोप ऑफ लाईन QR काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन QR इज इक्वल्स टू y2 - y1 अपॉन x2 - x1. आता आपण Q आणि R चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. Qचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 1, -3. R चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -2, -3. -2, 3 इज इक्वल्स टू y2 - y1. आता आपण Qचे कोऑर्डिनेट्स x1, y1 कन्सिडर करू. R चे कोऑर्डिनेट्स आपण x2, y2 कन्सिडर करू. y2 - y1, y2ची व्हॅल्यू किती आहे 3 मायनस y1ची व्हॅल्यू किती आहे -3 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू अपॉन x2 - x1, x2ची व्हॅल्यू किती आहे -2 मायनस x1ची व्हॅल्यू किती आहे 1 इज इक्वल्स टू, आता इथे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. 3 + 3 अपॉन -2 - 1 किती येईल, -3 येईल. 3 + 3 काय 6 अपॉन -3 भागालो आपण. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 2 अपॉन -1 म्हणजेच काय मिळालं आपल्याला, -2. म्हणजे स्लोप ऑफ लाईन QR काय मिळाला आपल्याला, -2. म्हणजे आपल्याला दोन्ही लाईनचे स्लोप्स इक्वल मिळालेले आहेत. म्हणजेच पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. पहा, लिहू आपण आन्सर. स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल्स टू स्लोप ऑफ लाईन QR and Q is the common point. Therefore, points P 2, -5
Q 1, -3 and R -2, 3 आर कोलिनियर. आता 5th नंबरचं एक्झाम्पल पहा. आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत, पॉईंट आर, पॉईंट एस आणि पॉईंट टी, आणि हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथे काय करता येईल पहा. प्रथम आपण लाईन आर एसचा स्लोप काढून घ्यायचा, त्यानंतर लाईन एस टीचा स्लोप काढून घ्यायचा, आणि हे या दोन्ही लाईनचे स्लोप जर आपल्याला इक्वल मिळाले तर पॉईंट आर, पॉईंट एस आणि पॉईंट टी हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. आता हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू आपण. काय दिलं आहे पहा आपल्याला एक्झाम्पल. आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत, पॉईंट ए, पॉईंट के आणि पॉईंट एन, आणि या तिन्ही पॉईंट्सचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, आणि हे पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. मग आता प्रथम काय करू आपण. लाईन ए केचा स्लोप काढून घेऊ, त्यानंतर लाईन के एनचा स्लोप काढून घेऊ, आणि या दोन्ही लाईनचे स्लोप जर आपल्याला इक्वल मिळाले तर पॉईंट ए, पॉईंट के आणि पॉईंट एन हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण दिलेले पॉईंट्स लिहून घेऊ. एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -4, 4. केचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -2, 5/2. यांचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 4, -2. आता प्रथम आपण लाईन ए केचा स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन ए के इज इक्वल्स टू y2 - y1 अपॉन x2 - x1. आता पॉईंट ए आणि पॉईंट केचे कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ. एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -4, 4. केचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -2, 5/2. आता एचे कोऑर्डिनेट्स आपण x1, y1 कन्सिडर करू. केचे कोऑर्डिनेट्स आपण x2, y2 कन्सिडर करू. आता y2 - y1, y2ची व्हॅल्यू किती आहे पहा, 5/2, मायनस y1ची व्हॅल्यू किती आहे पहा, 4, अपॉन x2 - x1, x2ची व्हॅल्यू किती आहे, -2, मायनस x1ची व्हॅल्यू किती आहे, -4 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू, इज इक्वल्स टू. आता इथे 5/2 आहे आणि इथे किती आहे, 4. मग 4चा डिनॉमिनेटर काय असणार आहे, काय नाही म्हणजे 1 असणार आहे. मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 5 1 जार 5 मायनस 4 2 जार 8 अपॉन 2 1 जार 2 अपॉन -2. इथे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, +4 इज इक्वल्स टू 5 - 8 किती येईल, -3 अपॉन 2 अपॉन -2 + 4 किती येईल, 4 - 2 2 येईल. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणून +2 येईल. आता -3 अपॉन 2 अपॉन 2 इथे काय आहे, डिवाइड आहे. -3 अपॉन 2 आता मल्टिप्लाय करताना काय होईल, याचा रेसिप्रोकल घ्यायचा, इंटू 1/2 इज इक्वल्स टू -3 × 1 काय येईल, -3 अपॉन 2 2 जार 4. म्हणजेच आपल्याला स्लोप ऑफ लाईन ए के काय मिळाला, -3/4. आता आपण स्लोप ऑफ लाईन के एन काढून घेऊ. स्लोप ऑफ लाईन के एन इज इक्वल्स टू y2 - y1 अपॉन x2 - x1. आपण पॉईंट के आणि पॉईंट एनचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. केचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -2, 5/2 आणि एनचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 4, -2. आता केचे कोऑर्डिनेट्स आपण x1, y1 कन्सिडर करू. एनचे कोऑर्डिनेट्स आपण x2, y2 कन्सिडर करू. आता y2 - y1, y2ची व्हॅल्यू काय पहा, -2 मायनस y1ची व्हॅल्यू किती आहे, 5/2 अपॉन x2 - x1, x2ची व्हॅल्यू किती आहे, 4 मायनस x1ची व्हॅल्यू किती आहे, -2 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू, इज इक्वल्स टू. आता इथे आपण काय करू, -2चा डिनॉमिनेटर काय असणार आहे, 1 असणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. -2 × 2 किती येईल, -4 मायनस 5 × 1 5 येईल अपॉन 1 × 2 काय येईल, 2 येईल अपॉन 4
मायनस मायनस काय येईल प्लस 4 + 2. येथे काय केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इज इक्वल्स टू -4 - 5 काय येईल -9 अपॉन 2 अपॉन 4 + 2 काय येईल 6. आता येथे काय पहा -9 अपॉन 2 डिवाइड 6 आहे. आता मल्टिप्लिकेशन करताना काय करायचा 6चा रेसिप्रोकल घ्यायचा. पहा -9 अपॉन 2 इंटू 6चा रेसिप्रोकल 1/6 इज इक्वल्स टू. आता इथे पहा भाग जाईल 3 × 2 = 6 3 × 3 = 9 म्हणजेच काय पहा 3 × 1 = 3 2 × 2 = 4 आणि साइन काय आहे मायनस म्हणजेच काय मिळालं आपल्याला स्लोप -3/4 म्हणजे आपल्याला दोन्ही स्लोप इक्वल मिळालेले आहेत. म्हणजेच पॉईंट ए पॉईंट के आणि पॉईंट एन कोलिनियर असणार आहेत. पहा लिहू आपण आन्सर. स्लोप ऑफ लाईन AK is equals to slope of line KN and K is the common point. Therefore points A -4, 4 K -2, 5/2 and N 4, -2 are collinear. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.